नमस्कार. सध्या सुरू असलेल्या अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे हितकारक ठरेल? अधिक मास 2026 पुरुष सूक्त की विष्णू सहस्रनाम? अधिक मासात कोणते स्तोत्र ऐकणे ठरेल अधिक लाभदायी? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा. माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्रीहरी लिहून कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. जय श्रीहरी. हरिओम मित्रांनो. श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. सनातन हिंदू धर्मात अधिक मास, ज्याला मळमास किंवा धोंड्याचा महिना म्हणतात, हा अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिक परिवर्तनाचा काळ मानला गेला आहे. दर 3 वर्षांनी येणाऱ्या या विशेष महिन्याला भगवान विष्णूंनी स्वतःचे पुरुषोत्तम हे नाव देऊन याचे महत्त्व अलौकिक केले आहे. हा संपूर्ण महिना भौतिक सुखांपेक्षा आध्यात्मिक प्रगती, दानधर्म आणि ईश्वर भक्तीसाठी राखीव असतो. या काळात केल्या जाणाऱ्या साधनेला, मंत्रजपाला आणि स्तोत्र श्रवणाला इतर महिन्यांच्या तुलनेत अनंत पटीने अधिक फळ मिळते. म्हणूनच या पवित्र पुरुषोत्तम मासात आपल्या जीवनातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि श्रीहरीची कृपा संपादन करण्यासाठी कोणते स्तोत्र ऐकणे अधिक लाभदायी ठरेल? विष्णू सहस्रनाम की पुरुष सूक्त? आणि या काळात कोणती काळजी घ्यावी याचा सविस्तर वेध घेणे अत्यंत महत्त्वाचे आणि मार्गदर्शक ठरते. तुमचा प्रश्न की पुरुष सूक्त की विष्णू सहस्रनाम कोणते अधिक लाभदायी ठरेल? तर याचे सविस्तर विश्लेषण आणि शास्त्रोक्त महत्त्व खालीलप्रमाणे आहे. 1. विष्णू सहस्रनाम अधिक मासातील सर्वोत्तम निवड. अधिक मासाला म्हणजेच पुरुषोत्तम मासाला भगवान विष्णूंचा महिना मानले गेले असल्यामुळे या काळात विष्णू सहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करणे ही सर्वोत्तम निवड का ठरते याचे सविस्तर आध्यात्मिक आणि व्यावहारिक विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. पुरुषोत्तम मासाशी थेट आध्यात्मिक जोडणी. अधिक मासाचे अधिपती स्वतः भगवान विष्णू म्हणजेच पुरुषोत्तम आहेत. विष्णू सहस्रनामाचा अर्थ होतो भगवान विष्णूंची 1000 दिव्य नामे. जेव्हा तुम्ही या महिन्यात हे स्तोत्र ऐकता किंवा वाचता तेव्हा तुम्ही थेट या महिन्याच्या स्वामींची आराधना करीत असता. शास्त्रानुसार या महिन्यात घेतलेले प्रत्येक विष्णुनाम इतर महिन्याच्या तुलनेत अनंत पटीने अधिक फळ देते. त्यामुळे 1000 नावांचा उच्चार किंवा श्रवण म्हणजेच पुण्याचा महासंचय आहे. 2. महाभारतातील ऐतिहासिक आणि शास्त्रोक्त संदर्भ. विष्णू सहस्रनामाची उत्पत्ती महाभारताच्या अनुशासन पर्वात झाली आहे. जेव्हा भीष्म पितामह शरशय्येवर म्हणजे बाणांच्या शय्येवर होते तेव्हा युधिष्ठिराने त्यांना प्रश्न विचारला होता की असे कोणते नाम किंवा स्तोत्र आहे ज्यांच्या जपाने मनुष्याला संसाराच्या सर्व बंधनातून आणि दुःखातून मुक्ती मिळते. तेव्हा भीष्म पितामहांनी संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी विष्णू सहस्रनामाचा उपदेश केला. भीष्मांसारख्या परमज्ञानी व्यक्तीने याला सर्वश्रेष्ठ धर्मापेक्षाही वरचे मानले आहे. 3. सर्व ग्रहांच्या दोषांचे निवारण, विशेषतः कुंडलीतील दोष. अधिक मासाला ज्योतिषशास्त्रात मलमास देखील म्हणतात, कारण या महिन्यात सूर्याची संक्रांती म्हणजे राशी बदल होत नाही. त्यामुळे या काळात ग्रहांचे संक्रमण थांबल्यासारखे होते. नवग्रह शांती. विष्णू सहस्रनामाच्या प्रत्येक नामामध्ये विशिष्ट ग्रहांची ऊर्जा शांत करण्याची शक्ती आहे. विशेषतः गुरुग्रह म्हणजेच बृहस्पती आणि शनी दोष निवारणासाठी हे स्तोत्र अमोघ मानले जाते. या महिन्यात विष्णू सहस्रनाम ऐकल्याने ग्रहांचे अशुभ परिणाम संपवून जीवनात स्थैर्य येते. 4. मानसिक शांतता आणि सकारात्मक ऊर्जा. वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून विष्णू सहस्रनामाच्या ध्वनिलहरी अत्यंत शक्तिशाली आहेत. ताणतणाव मुक्ती. विश्व विष्णुर्व षट्कारो पासून सुरू होणारे हे श्लोक मन एकाग्र करतात. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हे स्तोत्र घरात ऐकल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मन शांत होते. आत्मविश्वास वाढतो. ज्यांना सतत भीती वाटते, रात्री दचकून जाग येते किंवा मानसिक नैराश्य जाणवते त्यांच्यासाठी
या महिन्यात याचे श्रवण रामबाण उपाय ठरेल. 5. व्यावहारिक आणि सुलभ साधना. कलियुगात कठीण यज्ञ याग किंवा कडक उपवास करणे प्रत्येकाला शक्य होते असे नाही. विशेषतः विद्यार्थी किंवा नोकरदार वर्गासाठी विष्णू सहस्रनाम ही सर्वात सोपी आध्यात्मिक साधना आहे. केवळ श्रवणाने फळ. जर तुम्हाला संस्कृतचे कठीण शब्द उच्चारता येत नसतील तर फक्त डोळे बंद करून ते शुद्ध भावाने ऐकणे म्हणजे श्रवण करणे देखील वाचणे इतकेच प्रभावी मानले गेले आहे. फलश्रुती. या स्तोत्राच्या शेवटी स्वतः विष्णू सहस्रनामात सांगितले आहे की जो माणूस हे स्तोत्र ऐकेल किंवा वाचेल त्याला यश, कीर्ती, धन, आरोग्य आणि मानसिक धैर्य लाभेल. अधिक मासात विष्णू सहस्रनाम ऐकताना या गोष्टींचे भान ठेवावे. नियम आणि वेळ. सकाळी आंघोळ झाल्यावर पूजेच्या वेळी किंवा संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी म्हणजेच दिवा लावताना हे स्तोत्र ऐकणे सर्वात उत्तम. मन एकाग्र ठेवा. स्तोत्र चालू असताना बॅकग्राऊंडला इतर कामे करत असला तरी चालेल, पण मनामध्ये विष्णूंचे किंवा बालकृष्णांचे स्मरण असावे. संकल्प. अधिक मासाच्या पहिल्या दिवशी मी या संपूर्ण महिन्यात रोज विष्णू सहस्रनाम ऐकणार, वाचणार असा छोटा संकल्प करून सुरुवात करू शकता, ज्यामुळे त्याचे फळ अधिक पक्के होते. थोडक्यात सांगायचे तर अधिक मासात विष्णू सहस्रनाम ही केवळ एक पूजा पद्धती नसून तो या पवित्र महिन्याच्या ऊर्जेशी स्वतःला जोडून घेण्याचा आणि सर्व प्रकारच्या त्रासातून मुक्ती मिळवण्याचा सर्वात सोपा आणि खात्रीशीर मार्ग आहे. 2. पुरुष सूक्त. वैश्विक ऊर्जेचा स्रोत. अधिक मासात पुरुषोत्तम मासात पुरुष सूक्ताचे महत्त्व आणि त्याला वैश्विक ऊर्जेचा स्रोत का म्हटले जाते याचे सविस्तर वेदप्रणीत आणि आध्यात्मिक विश्लेषण खालीलप्रमाणे आहे. 1. पुरुष सूक्त म्हणजे काय? म्हणजे उत्पत्ती आणि अर्थ. पुरुष सूक्त हा सनातन धर्मातील सर्वात प्राचीन आणि पवित्र ग्रंथ असलेल्या ऋग्वेदाच्या 10व्या मंडळातील 90वे सूक्त आहे. हे शुक्ल यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेदातही काही फरकांसह आढळते. पुरुष म्हणजे काय? येथे पुरुष म्हणजे कोणताही सामान्य माणूस नसून या संपूर्ण ब्रह्मांडात व्यापून राहिलेला विराट पुरुष म्हणजेच परब्रह्मा किंवा भगवान विष्णू होय. सृष्टीची निर्मिती. या सूक्तातील 16 मंत्रांमध्ये त्या विराट पुरुषांचे स्वरूप आणि त्याने या सृष्टीची, निसर्गाची, ग्रहांची व मानवाची निर्मिती कशी केली याचे अत्यंत विलोभनीय वर्णन आहे. 2. वैश्विक ऊर्जेचा स्रोत का म्हटले जाते? म्हणजेच वैज्ञानिक व आध्यात्मिक दृष्टिकोन. पुरुष सूक्ताच्या मंत्रांमध्ये कमालीचे चुंबकीय आणि वैश्विक ऊर्जा आहे. अमोघ ध्वनी लहरी, सहस्र शीर्षा पुरुष, सहस्राक्ष, सहस्त्रपात या पहिल्याच मंत्रापासून ब्रह्मांडीय ऊर्जेचे आवाहन केले जाते. शास्त्रज्ञांच्या मते या मंत्राच्या विशिष्ट उच्चारणामुळे वातावरणात उच्च दाबाच्या सकारात्मक लहरी निर्माण होतात, ज्या मानवी शरीरातील चक्रांना जागृत करण्यास मदत करतात. वास्तूची शुद्धी. जर घरामध्ये नकारात्मकता असेल, सतत भांडणे होत असतील किंवा कामात अडथळे येत असतील तर पुरुष सूक्त ऐकल्याने वास्तूमधील सर्व दोष दूर होऊन तिथे सकारात्मक वैश्विक ऊर्जा स्थिर होते. 3. अधिक मासात पुरुष सूक्ताचे विशेष महत्त्व. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. पुरुष आणि उत्तम या 2 शब्दापासून हा शब्द बनला आहे. पुरुष सूक्त हे त्या उत्तम पुरुषाचीच म्हणजेच भगवान विष्णूंची स्तुती करते. त्यामुळे या महिन्यात याचे महत्त्व द्विगुणित होते. महाअभिषेकाचे स्तोत्र. अधिक मासात भगवान विष्णू, बालकृष्ण किंवा शालिग्राम यांच्या मूर्तीवर पंचामृत अभिषेक किंवा जल अभिषेक करताना पुरुष सूक्ताचे पठण करणे अत्यंत अनिवार्य आणि फलदायी मानले गेले आहे. यज्ञीय फलप्राप्ती. शास्त्रानुसार अधिक मासात
पुरुष सूक्ताच्या मंत्रांनी दिलेली एक आहुती किंवा केलेला एक पाठाचा श्रवण विधी इतर दिवसांतील मोठ्या यज्ञांइतके पुण्य देऊन जातो. 4. पुरुष सूक्त ऐकण्याचे किंवा पठण करण्याचे लाभ. आरोग्य आणि दीर्घायुष्य. या सूक्ताच्या श्रवणाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि असाध्य आजारांपासून मुक्ती मिळण्यास मदत होते. म्हणूनच याला आरोग्य सूक्त म्हणूनही काही अंशी पूजले जाते. पापमुक्ती आणि आत्मशुद्धी. नकळत झालेल्या चुका किंवा पापांचे शालन करण्यासाठी पुरुष सूक्ताचे श्रवण हा एक उत्तम मार्ग आहे. हे मन आंतरिक दृष्ट्या शुद्ध करते. आध्यात्मिक प्रगती. जे साधक ध्यान करतात त्यांच्यासाठी पुरुष सूक्त ऐकणे म्हणजे वैश्विक चेतनेशी जोडले जाण्याचा सोपा मार्ग आहे. अधिक मासात पुरुष सूक्ताचा लाभ कसा घ्यावा. अभिषेकाची वेळ म्हणजेच सकाळ. शक्य असल्यास रोज सकाळी किंवा विशेषतः विष्णूंच्या वारी म्हणजेच गुरुवार किंवा एकादशीला विष्णू मूर्तीवर पाणी किंवा दूध अर्पण करताना हे सूक्त लावावे किंवा ऐकावे. शुद्ध उच्चारण. पुरुष सूक्त हे वेद मंत्र असल्यामुळे याचे स्वर आणि उच्चारण खूप महत्त्वाचे असतात. जर स्वतःला ते अचूक म्हणता येत नसेल तर एखाद्या चांगल्या गुरुजींच्या आवाजातील ऑडिओ किंवा रेकॉर्डिंग केवळ एकाग्रतेने ऐकणे अधिक श्रेयस्कर ठरते. हवनात उपयोग. अधिक मासात जर तुम्ही घरी लहान पूजा किंवा हवन करत असाल तर पुरुष सूक्ताच्या 16 मंत्रांनी विष्णूंना खीर किंवा तुपाची आहुती द्यावी. थोडक्यात सांगायचे तर जिथे विष्णू सहस्रनाम हे भगवान विष्णूंच्या रूपाशी आणि नामाशी जोडणारे भक्तिस्तोत्र आहे, तिथे पुरुष सूक्त हे तुम्हाला विष्णूंच्या वैश्विक आणि दिव्य शक्तीशी जोडणारे ऊर्जा सूक्त आहे. अधिक मासात याचे श्रवण तुमच्या घरात आणि जीवनात एक अभूतपूर्व चैतन्य निर्माण करू शकते. दोन्हीमध्ये काय निवडावे. तुलनात्मक मार्गदर्शन. दोन्ही स्तोत्रे अत्यंत श्रेष्ठ आहेत, पण तुमच्या सोयीनुसार काय निवडावे याचे थोडक्यात आणि स्पष्ट मार्गदर्शन खालीलप्रमाणे आहे. 1. विष्णू सहस्त्रनाम निवडावे. जर नित्यनियम म्हणून ऐकायचे असेल, रोज सकाळी किंवा संध्याकाळी काम करता करता किंवा निवांत बसून ऐकण्यासाठी हे सर्वोत्तम आहे. हेतू भक्ती आणि शांतता असेल. मनातील भीती, ताण, तणाव दूर करण्यासाठी आणि अखंड विष्णू भक्तीसाठी याची निवड करावी. सहजता हवी असेल हे ऐकणे किंवा म्हणजे तुलनेने सोपे आहे आणि केवळ श्रवणानेही याचे पूर्ण फळ मिळते. 2. पुरुष सूक्त निवडावे. जर पूजा किंवा अभिषेक करायचा असेल, सकाळी देव्हाऱ्यात देवावर विशेषतः विष्णू, कृष्ण किंवा शालिग्राम यांच्यावर दूध पाण्याचा अभिषेक करताना हे ऐकणे किंवा लावणे सर्वोत्तम ठरेल. घरातील ऊर्जा बदलायची असेल, घरात वास्तुदोष असेल, नकारात्मकता वाटत असेल किंवा तीव्र सकारात्मक ऊर्जा हवी असेल तर हे निवडावे. वेळ कमी असेल. हे अवघ्या 16 मंत्रांचा असल्यामुळे खूप कमी वेळात पूर्ण होते. अंतिम सुवर्णमध्य. सकाळी पूजेच्या वेळी देवावर अभिषेक करताना किंवा दिवाबत्ती करताना 5 मिनिटाचे पुरुष सूक्त ऐकावे आणि दिवसभरात कधीही वेळ मिळेल तेव्हा मनाच्या शांततेसाठी 20 मिनिटाचे विष्णू सहस्रनाम ऐकावे. यामुळे तुम्हाला दोन्ही स्तोत्रांचा पुरेपूर लाभ मिळेल. अधिक मासात इतर कोणती स्तोत्रे ऐकणे ठरेल लाभदायक. अधिक मासात पुरुषोत्तम मासात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी विष्णू सहस्रनाम आणि पुरुष सूक्ताव्यतिरिक्त खालील स्तोत्रे ऐकणे अत्यंत लाभदायक ठरते. 1. श्रीमद भगवद्गीता 15वा अध्याय. पुरुषोत्तम योग. या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतात आणि गीतेच्या 15व्या अध्यायाचे नाव ही पुरुषोत्तम योग आहे. याचे श्रवण अधिक मासात महापुण्यदायी मानले जाते. 2. श्रीसूक्त. अधिक मासात विष्णूंसोबत माता लक्ष्मीची पूजा केल्याने दारिद्र्यता दूर होते. घरात सुख समृद्धी आणि धनप्राप्तीसाठी हे स्तोत्र
रोज ऐकावे. 3. मधुराष्टकम. अधर मधुरम वंदनम मधुरम हे भगवान श्रीकृष्णाच्या अत्यंत मधुर रूपाचे स्तोत्र आहे. हे ऐकल्याने घरातील नकारात्मकता संपून कौटुंबिक संबंधामध्ये गोडवा येतो. 4. नारायण सूक्त. अच्युताष्टकम. भगवान विष्णूच्या चरणी भक्ती दृढ करण्यासाठी आणि मनाला त्वरित शांतता मिळवून देण्यासाठी ही स्तोत्रे अत्यंत प्रभावी आहेत. 5. ओम नमो भगवते वासुदेवाय महामंत्र जप. स्तोत्र ऐकण्यासोबतच दिवसभरात कधीही या 12 मंत्राचा ऑडिओ किंवा जप ऐकणे हा अधिक मासाचा मूळ गाभा आहे. थोडक्यात सल्ला. विष्णू सहस्रनामानंतर श्रीसूक्त आणि गीतेचा 15वा अध्याय ऐकणे हा अधिक मासातील सर्वात उत्तम आणि फलदायी संच ठरेल. श्रवण करताना घ्यायची काळजी. अधिक मासात किंवा नित्य पूजेमध्ये स्तोत्र मंत्राचे केवळ श्रवण म्हणजेच ऐकणे करणे ही देखील कलियुगातील एक अत्यंत श्रेष्ठ साधना मानली गेली आहे, ज्याला श्रवण भक्ती म्हणतात. परंतु ध्वनिलहरींमधील दिव्य ऊर्जेचा शरीराला आणि मनाला 100% लाभ मिळण्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने काही काळजी घेणे आवश्यक आहे. या विषयाचे सविस्तर नियम आणि घ्यायची काळजी खालीलप्रमाणे आहे. 1. शारीरिक आणि आंतरिक शुद्धता. स्नान आणि सात्विकता. स्तोत्र ऐकण्यापूर्वी आंघोळ करणे किंवा ते शक्य नसल्यास उदाहरणार्थ संध्याकाळी हातपाय आणि मुख स्वच्छ धुणे आवश्यक आहे. अस्वच्छ शरीराने वेदमंत्राच्या लहरी ग्रहण करणे योग्य मानले जात नाही. अस्वच्छ जागा किंवा अवस्था. पलंगावर किंवा अंथरुणावर पडून आरोग्य ठीक नसल्यास एक अपवाद. स्तोत्र ऐकू नये. पादत्राणे म्हणजे चपला किंवा बूट घालून किंवा पाय न धुता स्तोत्र ऐकणे टाळावे. आसनाचे महत्त्व. जर तुम्ही एका जागी बसून स्तोत्र ऐकणार असाल तर जमिनीवर थेट बसू नये. चटई, सुती म्हणजेच कॉटन कापड किंवा लोकरीचे आसन घ्यावे. विज्ञानानुसार मंत्रांमुळे शरीरात होणारी चुंबकीय ऊर्जा थेट जमिनीत वाहून जाऊ नये म्हणून आसनाचा अडथळा आवश्यक असतो. 2. एकाग्रता आणि श्रद्धा. नका करू बॅकग्राऊंड म्युझिक. दुहेरी मानसिक अवस्था टाळा. अनेकदा आपण घरात काम करत असताना, स्वयंपाक करताना किंवा मोबाईलवर चॅटिंग करत असताना बॅकग्राऊंडला स्तोत्र लावतो. यामुळे घराचे वातावरण नक्कीच शुद्ध होते, पण त्याचा वैयक्तिक लाभ मिळत नाही. 10 मिनिटाचा नियम. स्तोत्र चालू असताना किमान 10 मिनिटे सर्व कामे बाजूला ठेवून डोळे बंद करून शांत बसावे. मंत्राचे शब्द कानावाटे हृदयात उतरू द्यावे. मोबाईल सायलेंट करा. स्तोत्र ऐकताना सतत येणारे फोन कॉल्स किंवा सोशल मीडियाचे नोटिफिकेशन तुमचे लक्ष विचलित करतात. त्यामुळे हा काळ फक्त देवासाठी द्यावा. 3. ध्वनीचा दर्जा आणि शुद्ध उच्चारण. स्पष्ट उच्चारांची निवड. वेदमंत्र आणि स्तोत्रांमध्ये स्वर आणि अनुस्वार यांना प्रचंड महत्त्व असते. चुकीच्या उच्चारणामुळे मंत्राचा प्रभाव उलटा पडू शकतो. म्हणूनच यूट्यूब किंवा ऑडिओ ॲप्सवर स्तोत्र निवडताना ते कोणत्याही सामान्य आवाजातील न निवडता एखाद्या पारंगत पुरोहिताच्या किंवा शास्त्रीय ज्ञान असलेल्या गुरुजींच्या आवाजातील असावे. ध्वनीची मर्यादा. स्तोत्राचा आवाज खूप कर्कश किंवा मोठा नसावा. तो एवढाच असावा जो तुमच्या कानाला आणि मनाला शांतता देईल. शेजाऱ्यांना किंवा घरातील इतर सदस्यांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. 4. दिशा आणि वातावरणाची निर्मिती. योग्य दिशा. स्तोत्र ऐकताना बसण्याची दिशा नेहमी पूर्व किंवा उत्तर असावी. या दिशांना तोंड करून बसल्याने निसर्गातील सकारात्मक ऊर्जा लवकर ग्रहण होते. वातावरण निर्मिती. स्तोत्र लावण्यापूर्वी देव्हाऱ्यात दिवा आणि एखादी सुवासिक अगरबत्ती किंवा धूप लावावा. सुवास आणि मंत्राचे ध्वनी एकत्र आल्यावर घरातील नकारात्मक ऊर्जा
90% जास्त नष्ट होते. 5. सात्विक आचरण आणि वाणीवर नियंत्रण सर्वात महत्त्वाचं आहे. भांडणे आणि कलह टाळा. घरात स्तोत्र चालू असताना किंवा ते संपल्या लगेच कोणावर ओरडणे, रागावणे किंवा अपशब्द बोलणे महापाप मानले गेले आहे. यामुळे स्तोत्राचे पुण्य मिळण्याऐवजी दोष लागतो. मनातील विचार. स्तोत्र ऐकत असताना मनात कोणाबद्दलही आकस, द्वेष, मत्सर किंवा बदला घेण्याची भावना नसावी. तुमचे मन जेवढे रिकामे आणि स्वच्छ असेल तेवढे ते ईश्वरी तत्व लवकर आत्मसात करेल. व्यावहारिक सुवर्ण नियम. जर तुम्हाला कामाच्या गडबडीमुळे वेळ मिळत नसेल तर विष्णू सहस्रनाम किंवा पुरुष सूक्त पूर्ण वेळेसाठी लावू नका. त्याऐवजी जितका वेळ तुम्ही पूर्ण एकाग्रतेने ऐकू शकता, उदाहरणार्थ 5 किंवा 10 मिनिटे, तितकाच वेळ ते ऐका. पण ते संपूर्ण शरणागती भावाने आणि आदराने ऐका. संख्येपेक्षा भाव महत्त्वाचा आहे. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणाते समर्पयामि. शेवटी अधिक मास हा केवळ कर्मकांडाचा महिना नसून तो आपल्या व्यस्त जीवनशैलीतून थोडा वेळ काढून स्वतःला अंतर्मुख करण्याचा आणि वैश्विक ऊर्जेची नाळ जोडण्याचा काळ आहे. विष्णू सहस्रनामाच्या 1000 नामांमधून मिळणारी मानसिक शांतता आणि पुरुष सूक्ताच्या 16 मंत्रातून मिळणारी ब्रह्मांडीय सकारात्मक ऊर्जा दोन्हीही आपल्या परीने श्रेष्ठ आणि मानवी कल्याणासाठी पूरक आहेत. आपण आपल्या वेळेनुसार आणि गरजेनुसार यापैकी कोणत्याही एका किंवा दोन्ही स्तोत्रांची निवड करू शकतो. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे श्रवण करताना मनात असलेली श्रद्धा आणि सात्विकता. जेव्हा आपण पूर्ण एकाग्रतेने आणि शुद्ध भावाने हे मंत्र कानावर पडू देतो तेव्हाच आपल्या घरात आणि मनात खऱ्या अर्थाने पुरुषोत्तमाचा म्हणजेच उत्तम गुणांचा उदय होतो. हा अधिक मास आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि उत्तम आध्यात्मिक प्रगती घेऊन येवो याच भगवान श्री विष्णूंच्या चरणी प्रार्थना. कृष्णार्पणमस्तु. माहिती आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.